नमस्कार शेतकरी बांधवांना आणि भगिनींना। दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, राज्यामध्ये सध्या रब्बी हंगाम सुरू होतोय आणि या रब्बी हंगामातील पिकांचं नियोजन आता आपण केलं असेल। महाराष्ट्रात प्रामुख्याने घेतली जाणारी जी रब्बी हंगामातील पिकं आहेत त्यामध्ये हरभरा, ज्वारी, गहू, कांदा आणि सूर्यफूल या पिकांची लागवड वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होताना दिसून येते। यावेळेस परतीचा जो पाऊस आहे तो उशिरा परतल्यामुळे लागवडीमधलं अंतर जे आहे ते थोडंसं वाढलेलं आहे, पण बहुतांशी जिल्ह्यांमध्ये या रब्बी हंगामातील पिकांची जी पेरणी आहे ती झालेली दिसून येते। आता पिकांचं नियोजन करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे याविषयीची चर्चा आजच्या आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमातून करणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरदर्शन मुंबईच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांना। सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार 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 नमस्कार। मंडळी, मला डॉक्टर ताकटे सरांची विशेष ओळख आपल्याला करून द्यायला आवडेल। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पामध्ये ते मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। सरांना या क्षेत्रातील 25 वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून, रेडिओच्या कार्यक्रमांमधून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांमधून ते शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतात। सरांनी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न हे थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून सोडवलेले आहेत। सरांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यातील अखिल भारतीय मराठी शेतकरी विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे ते सलग 4 वेळा विजेते ठरले आहेत आणि नुकताच सरांना राज्यस्तरीय कृषी रत्न गौरव पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे। सर, याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन हा आजचा आपला विषय आहे। आपण आजच्या कार्यक्रमाचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, प्रारंभी आपल्या राज्यामध्ये रब्बी हंगामातील जी पिकं आहेत याचं उत्पादन हे गेल्या काही वर्षांमध्ये घटताना दिसून येत आहे, तर यामागची काय बरं कारणं असावीत याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, प्रामुख्याने रब्बी हंगामात जी पिकं घेतली जातात ती कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची पेरणी होते, त्यामुळे साहजिकच आपल्याला याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसून येतं। त्यानंतर वेळेवर पेरणी न करणं हे एक दुसरं कारण। तिसरं कारण आहे सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय खतं आणि जैविक खतं हा वापराचा अभाव, रासायनिक खतांचा वापराकडे झालेलं दुर्लक्ष, मशागत तंत्रज्ञानाचा अभाव, सुधारित वाणांचं वापर कमी करणं किंवा सुधारित जो वाण आहेत त्याचा वापर न करणं, त्यानंतर पिकांचे पाणी व्यवस्थापन म्हणजे पिकांच्या अवस्थेनुसार पाण्याचं नियोजन न करणं, संरक्षणाचा अभाव, या पिकांची फेरपालट न करणं, अशा अनेक कारणांमुळे आपल्याला ह्या पिकांची उत्पादन, रब्बी हंगामातील पिकांचं उत्पादन हे कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे प्रामुख्याने या कारणांमुळे जे उत्पादन आहे ते घटतं आहे आणि या मुद्द्यांना अनुसरूनच आज आपण या कार्यक्रमावर चर्चा करूयात, जेणेकरून पिकांचं नियोजन शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे करता येईल। सर, आता कुठलंही पीक लागवड करायची असेल तर त्यासाठी जमीन जी आहे ती सुपीक लागते, कसदार लागते, तर त्या अनुषंगाने त्या प्रमाणात उत्पादन आणि रोग आणि कीड याच्यापासून पिकांचं संरक्षण होताना दिसून येतं। तर या जमीन निवडीच्या प्रक्रियेबद्दल आपण काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, आपल्याकडं जमीन कोणत्या प्रकारची आहे, या जमिनीत कोणत्या प्रकारचं पीक येऊ शकतं, या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे, कोणते घटक कमी प्रमाणात आहे, पिकांना कोणत्या घटकांची आवश्यकता आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंनी माती परीक्षण करून घेतल्यानंतर त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी बंधूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। सर, या अनुसरून आपण अजून एक स्लाइड प्रेक्षकांना दाखवूयात, ज्यामध्ये वेगवेगळ्या जे घटक आहेत मातीमधले याविषयीची आकडेवारी आपण शेतकऱ्यांना दाखवूया। निश्चित। तर ती स्लाइड आता प्रेक्षकांना दिसते स्क्रीनवर। शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे आपला जो मातीचा समूह आहे तो 6 ते 8 असावा, क्षारता जी आहे ती 1 पेक्षा कमी असावी, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे 0.60% असावं, नत्राचं प्रमाण हे 281 ते 420 अशा या प्रमाणात असावं, उपलब्ध पालाश जे आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे उपलब्ध पालाश हा
पिकांच्या गरजेनुसार आपण द्यायला हवा आणि जे काही चुनखडीचं प्रमाण आहे हे 10% कमी असावं. अशा प्रकारे हे आपले सर्वसाधारण जमिनीमध्ये हे घटक असावेत. त्यामुळे आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून घेतली तर निश्चितच आपल्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची घटक उपलब्ध आहेत आणि कुठल्या प्रकारची कमतरता आहे हे आपल्याला या माती परीक्षणानुसार आपल्याला निश्चितच समजू शकेल. बरोबर. मुळातच आपली जमीन कशा प्रकारची आहे आणि त्यामध्ये ओलावा किती उपलब्ध आहे यावर आपल्या कोरडवाहू पिकं घेणं हे आपल्याला अवलंबून आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाणी यानुसार आपल्याला कोरडवाहू पिकांचं नियोजन करणं शक्य आहे. याकरता आपल्याला हरभरा पिकाला जास्तीत जास्त 2 पाण्यामध्ये हे हरभरा पीक येऊ शकतं. ज्वारी पण आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये येऊ शकते. सूर्यफुलं आपण 1 ते 2 पाण्यामध्ये येऊ शकतं. तर अशा प्रकारचे जर आपण कमी कालावधीत येणारे पिकं जर घेतली आणि उपलब्ध ओलाव्याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला उत्पादन हे बऱ्यापैकी येऊ शकतं. त्यामुळं शेणखताचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर जर आपण केला असेल तर निश्चितच जमिनीत ओलावा हा मोठ्या प्रमाणात साठवला जातो आणि त्यानुसार आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या कोरडवाहू क्षेत्रामध्ये उत्पादन आपल्याला येऊ शकतं. बरोबर. सर, यापूर्वी आपण माती परीक्षणाविषयी सांगत होता, तर माती पत्रिका जी आहे, माहिती पत्रिका, ती शेतकरी बांधवांनी बनवून घ्यायची आहे. कारण माती कसदार तर पीक जोमदार हे जे सूत्र आहे त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना चांगलं उत्पादन या पिकांचं मिळू शकतं. आता रब्बी हंगामातील जी प्रमुख पिकं आहेत यातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा. तर या हरभरा पिकाची लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, अंतर लागवडीतलं अंतर जे आहे ते किती असायला पाहिजे याविषयीची माहिती आपण शेतकरी बांधवांना द्यावी. शेतकरी बांधवांनो, हरभऱ्याची लागवड ही मध्यम ते भारी जमिनीत, सर्वसाधारणपणे जमिनीची खोली ही 45 ते 60 सेंटीमीटर असावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन यासाठी आपण निवडायला हवी. हलकी जमीन अथवा भरड जमीन किंवा पाणथळ जमीन किंवा क्षारयुक्त जमीन अशा जमिनीमध्ये हरभरा पिकांची लागवड ही आपण करू नये. त्यामुळे हरभराची लागवड करताना जमिनीची निवड ही अत्यंत महत्त्वाची. आणि सर, लागवडीमधील जे अंतर आहे ते किती असावं? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे आपल्याला देशी वाण पेरायचे असतील तर या 2 वाणांमध्ये म्हणजे अंतर देशी वाणांमध्ये साधारणपणे 30 बाय 10 सेंटीमीटर आणि काबुली वाण जर आपल्याला पेरायचे असतील तर याचं अंतर हे 45 बाय 10 सेंटीमीटर असं अंतर ठेवावं. कोरडवाहू क्षेत्रात आपल्याला जर पेरणी करायची असेल तर सर्वसाधारणपणे 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत पेरणी करायला हवी. बागायत क्षेत्रामध्ये जर पेरणी करायची असेल तर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आपण ही पेरणी करायला हवी. उशिरात उशिरा आपण 15 डिसेंबर पर्यंत हरभऱ्याची पेरणी करू शकतो. आणि बियाणाचा जर आपण जर विचार केला तर सर्वसाधारणपणे जाती पर्वतवे 70 ते 100 किलो बियाणं आपण हे प्रति हेक्टरी हे वापरायला हवं. आणि जर आपण काबुली हरभऱ्याचा जर विचार केला तर यासाठी सर्वसाधारणपणे 125 किलो प्रति हेक्टरी बियाणं हे आपल्याला काबुली हरभऱ्यासाठी वापरायला हवं. अशा रीतीनं हे आपण हरभरा पिकांचं हे नियोजन करणं अत्यंत जरुरीचं आहे. बरोबर. म्हणजे साधारण 70 ते 100 किलो बियाणं हे देशी वाणाचं आणि काबुली वाण हे सर्वसाधारणपणे 125 किलो. याप्रमाणे वाणांचा उल्लेख केला तर काय कोणती प्रमुख वाणांची निवड शेतकरी बांधवांनी या पिकासाठी करावी, काय सांगाल? शेतकरी म्हणून राज्यामध्ये कडधान्य पिकांची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे कडधान्य पिकांच्या बाबतीत आणि हरभराच्या लागवडीच्या बाबतीत अग्रेसर आहे, म्हणजे 2 नंबरला आहे. सांगायला निश्चितच आनंद होईल की महात्मा कृषी विद्यापीठानं जवळजवळ अद्यापर्यंत 14 वाण विकसित केले आहेत आणि या 14 वाणांपैकी 4 वाण हे राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केले आहेत. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 40% क्षेत्र हे या वाणांखाली प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं. या हरभराच्या आपण देशी वाणाचा जर विचार केला तर यामध्ये विजय, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, त्यानंतर फुले विश्वराज, त्यानंतर PDKV कांचन, PDKV कनक या प्रामुख्यानं हे देशी वाण आपल्याला ह्या लागवडीकरता वापरावेत. काबुली वाणांमध्ये विराट, कृपा, PKV2 आणि PKV4 हे वाण प्रामुख्यानं आपण लागवडीसाठी वापरावेत. बरोबर. वाणांची माहिती आपण आता दिली आहे सर. नुकतीच आपण वाणांची
जे विविध वाण उपलब्ध आहेत हो. हे आता आपण सांगितले त्याप्रमाणे फुले विक्रम हा नवीन मागच्या 1-2 वर्षापूर्वी विकसित झालेला वाण आहे. बरं. हा कंबाईन हार्वेस्टरने यांत्रिक पद्धतीनं आपल्याला हार्वेस्ट करता येतो. अच्छा. तर या वाणांचा आपण 2 चाड्याच्या पाभरीनं पेरणी केली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकतं. पेरणी करताना 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी. त्यानंतर याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय बीज प्रक्रिया केल्यानंतर खतांचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हो. यासाठी आपण 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याप्रमाणे आपण ही खतं द्यायला हवीत आणि पेरणी करताना 2 चाड्याच्या पाभरीनं ही करायला हवीत. अशा रीतीनं देशी वाण हे आपण पेरणी करता वापरावेत. बरोबर. आता या हरभरा पिकासाठी बीज प्रक्रिया कशी करता येईल आणि या व्यतिरिक्त रब्बी हंगामातील जी इतर पिकं आहेत याचं नियोजन कसं करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, विश्रांतीनंतर आपलं कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आजच्या या कार्यक्रमात रब्बी हंगामातील पिकांचं नियोजन या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला डॉक्टर आदिनाथ ताकटे सर मार्गदर्शन करतायत. ताकटे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर, यापूर्वी आपण हरभरा पिकासाठी जी वेगवेगळी वाणं लागतात याविषयी आपण माहिती दिली. यातील एक प्रमुख जे वाण आहे ते म्हणजे फुले विक्रम. तर या वाणाविषयी आपण सविस्तरपणे काय सांगाल? महात्मा फुले कृषी विद्यापीठानं संपूर्ण महाराष्ट्राकरता आव्हान प्रसारित केलेलं आहे. जास्त उत्पादन क्षमता, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी, जिरायत बागायत आणि उशिरा पेरणीसाठी हा वाण प्रामुख्यानं प्रसारित करण्यात आलेला आहे. याशिवाय कंबाईन हार्वेस्टरने, सध्या मजुरांची उपलब्धता ही कमी असल्यामुळं कंबाईन हार्वेस्टरने हा आपल्याला हार्वेस्ट करता येतो. त्यामुळं हा वाण मोठ्या प्रमाणात सध्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्पादन क्षमता सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात याची आहे. शिवाय जिरायतमध्ये याचं उत्पादन चांगलं आहे. बागायतमध्ये सर्वसाधारण 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी हा वाण देतो आणि उशिरा पेरणी केली तर सर्वसाधारणपणे 20 ते 21 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला उत्पादन हा देतो. शिवाय मर रोगाचा प्रतिकारक्षम असा हा वाण आहे. अशा रीतीनं हा वाण आपण जर पेरला तर निश्चित उत्पादन आणि मजुरांच्या अभावी हार्वेस्टिंग करणं हे आपल्याला सहज शक्य मशीनच्या सहाय्याने होतं. म्हणजे कंबाईन हार्वेस्टरने आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा वाण पेरणीसाठी प्रामुख्यानं वापरायला हरकत नाही. त्यानंतर नुकताच मागील वर्षी फुले विश्वराज हा वाण कृषी विद्यापीठानं प्रसारित केलेला आहे आणि पुढील वर्षी निश्चितच आपल्याला त्याचा वाण आपल्याला हा आपल्या पेरणीकरता उपलब्ध होऊ शकतो. बरोबर. म्हणजे फुले विक्रम आणि फुले विश्वराज ही जे 2 वाण आहेत हे यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि जास्त उत्पादन मिळवून देणारे हे दोन्ही वाण हो निश्चित. आणि हे दोन्ही वाण सर्वसाधारणपणे बागायत आणि जिरायत क्षेत्रासाठी लागवडीसाठी आपल्याला वापरता येतील. बरोबर बरोबर. सर, आता हरभरा पिकासाठीची जी बीज प्रक्रिया आहे ती कशी करावी? शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं बीज प्रक्रिया करताना 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे आपण प्रति किलो बियाणास हे लावायला हवं किंवा कॅप्टन किंवा कार्बेंडेझिम या बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करावी. ही बीज प्रक्रिया केल्यानंतर 1 किलो बियाणास 25 ग्रॅम रायझोबियम व 25 ग्रॅम पीएसव्ही म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू यांची बीज प्रक्रिया करावी. ही बीज प्रक्रिया करताना गुळाच्या थंड द्रावणाचा वापर आपण करावा आणि तो केल्यानंतर काही वेळ पेरणीपूर्वी हे बीज प्रक्रिया केलेले वाण हे वाळवावे आणि त्यानंतर आपण पेरणी करावी. अशा रीतीनं ही बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं मर रोगापासून ह्या रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. त्यामुळं बीज प्रक्रिया करणं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं. आता आपण सर खत व्यवस्थापनाकडे येऊयात. या पिकासाठी खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. निश्चितच. तो शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे हाताळावा? शेतकरी बांधवांनो, प्रामुख्यानं हरभरा पिकास खत देताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याप्रमाणे पेरणी करताना ही खतं द्यावीत. त्यानंतर 12.5 किलो झिंक सल्फेट
याची प्रामुख्यानं आपण ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपण मात्रा द्यावी. बर. त्यानंतर याऐवजी म्हणजे समजा नत्रस्फुरत पालाश हे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून आपल्याला देता नाही आली तर हेक्टरी 125 किलो DAP आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे आपण पेरणीच्या वेळी हे 2 चाड्याच्या पापरीनं द्यावं. बर बर. अशा रीतीनं आपण हे खत व्यवस्थापन करावं. बर. ज्यावेळेस पिकांना म्हणजे आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची असेल किंवा पिकांवर ताण आला असेल तर 2% युरियाची किंवा 2% DAPची फवारणी ही आपण केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. रब्बी हंगामातील कोणतं पीक त्यांनी घेणं योग्य ठरेल? आपल्याला निश्चितच गव्हासारखं पीक हे आपण बऱ्यापैकी घेऊ शकतो. तर खारवट थोडंसं ते सहनशील पीक आहे त्यामुळं गव्हासारखं पीक आपण घेऊ शकतो. परंतु हरभरा, कांदा हे पीक निश्चितच आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. पण तत्पूर्वी आपण जर आपल्या जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करून घेतली तर ह्या जी काही आपली खारवट चोपण जमीन आहे ही दुरुस्त करून घेतली आणि सेंद्रिय खतांचा वापर केला तर निश्चितच आपल्याला पुढील वर्षी त्यापासून वेगवेगळी पिकं ही घेता येतील. त्यामुळे पहिल्यांदाच जमीन सुधारणा करणे हे अत्यंत आवश्यक आहे. बरं बरं. सर, आता आपण यापूर्वी हरभरा पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. आता याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी थोडक्यात सांगावं. शेतकरी म्हणून प्रामुख्यानं हरभरा पिकास जर मध्यम जमीन असेल तर 3 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. भारी जमीन असेल तर 2 पाळ्या देणं अत्यंत सोयीस्कर आहे. सर्वसाधारणपणे बागायती पिकास म्हणजे हरभऱ्यास सर्वसाधारणपणे 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी, दुसरं पाणी हे सर्वसाधारणपणे 25 ते 50 दिवसांनी आणि तिसरं पाणी हे सर्वसाधारणपणे 65 ते 70 दिवसांनी द्यावं. जर आपल्याकडे भारी जमीन असेल तर याला 2 पाणी देणं अत्यंत सोयीस्कर आहे. सर्वसाधारणपणे 30 ते 45 ज्यावेळेस पीक फुलोऱ्यात असतं त्यावेळेस पाणी द्यावं आणि ज्यावेळेस घाटे भरतात म्हणजे 65 ते 70 दिवस अशा वेळी आपण ह्या भारी जमिनीला 2 वेळा पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आता आंतर मशागत करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? शेतकरी म्हणून पहिल्या म्हणजे हरभरा पिकास कोळपणी ही पहिली 21 दिवसांनी द्यावी म्हणजे सर्वसाधारणपणे 2 आठवड्यांनी द्यावी आणि तिसरी जी म्हणजे दुसरी कोळपणी ही साधारणपणे 1 महिन्यांनी आपण कोळपणी द्यावी. शक्यतो तणविरहित आपलं हे शेत असावं. 1 महिन्यांनी दुसरी कोळपणी द्यावी. तण नियंत्रण करायचं असेल तर पेंडामिथालिन म्हणजे पेरणी झाल्यानंतर त्वरित पेंडामिथालिन हे तणनाशक हे आपण जमिनीवर फवारलं तर निश्चितच आपल्याला तण नियंत्रण हे करता येतं. अशा प्रकारे आपण ह्या हरभरा पिकाची आंतरमशागत करावी. एकूणच या हरभरा पिकाविषयीचं व्यवस्थापन आणि नियोजन आपण अतिशय सविस्तरपणे आता आपण शेतकरी बांधवांना सांगितलं. आता यानंतर जे प्रमुख रब्बी पीक आहे ते म्हणजे गहू. निश्चितच. तर गहू पिकासाठी जमिनीची निवड कशी करावी याविषयी आपण काय सांगाल सर? शेतकरी म्हणून गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा असणारी मध्यम ते भारी जमीन, काळी कसदार जमीन ही गव्हाच्या पिकासाठी निवडावी. सर्वसाधारणपणे गव्हाची पेरणी ही वेळेवर कोरडवाहू जिरायत पिकांची पेरणी ही सर्वसाधारणपणे ही ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. त्यानंतर वेळेवर पेरणी म्हणजे बागायत वेळेवर पेरणी ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी आणि उशिरा पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत या गव्हाची पेरणी आपण ही करायला हवी. अशा रीतीनं ह्या जिरायत साधारणपणे ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा, त्यानंतर बागायतचा वेळेवर पेरणी हा नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा आणि उशिरा ही 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत आपण पेरणी करायला हवी. यामध्ये प्रामुख्यानं जिरायत पेरणी करताना पेरणीमधील अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावं. बागायत वेळेवर पेरणीसाठी 20 सेंटीमीटर ठेवावं आणि उशिरा पेरणीसाठी 18 सेंटीमीटर अंतर हे ठेवावं. बियाणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिरायत पिकांसाठी साधारणपणे 75 ते 100 किलो, वेळेवर पेरणीसाठी 100 ते 125 किलो आणि उशिरा पेरणीसाठी 125 ते 150 किलो अशा प्रमाणे आपण या गव्हाच्या बियाणांचा वापर करावा. अशा रीतीने ह्या गव्हाच्या पेरणीचं हे आपण नियोजन करायला हवं. बरोबर. सर, मग आता वाणांची निवड करायची असेल गहू या पिकासाठी तर कोणती वाणं आहेत ज्याची लागवड शेतकरी बांधवांनी करणं योग्य आहे? सर्वसाधारणपणे गव्हामध्ये शरद, तपोवन, त्र्यंबक,
हा. गोदावरी आणि फुले समाधान. हा. सध्या मोठ्या प्रमाणात फुले समाधान याची पेरणी म्हणजे बागायत वेळेवर पेरणी करायची असेल किंवा उशिरा पेरणी करायची असेल तर फुले समाधान हा वाण अत्यंत चांगला असल्याचं आपल्याला ह्या दिसून आलेलं आहे. बरं. त्यानंतर निफाड उशिरा पेरणी करायची असेल तर निफाड 34 हा वाण आपल्याला पेरणीसाठी आपण हा वापरायला हवा. त्यामुळे शेतकरी बंधूंनी फुले समाधान या वाणाचा वापर केला तर निश्चितच त्याची उत्पादक क्षमता ही चांगली आहे. त्यामुळे ह्या वाणांचा वापर आपण केला तर निश्चित त्यांना उत्पादन चांगलं येऊ शकतं. बरोबर. शेतकरी बंधूंनो, सध्या ज्वारीच्या पेरण्या म्हणजे ज्वारीच्या कोरडवाहू क्षेत्रातील पेरण्यांचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आहे. बरं. परंतु हा कालावधी निघून गेलेला आहे. जमिनीतली ओल बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्यामुळं या पिकास ओल ही अत्यंत महत्त्वाची असते. आत्ता सध्या आपल्याला कमी कालावधीत येणारा हरभरा पीक घेणं हे अत्यंत सोयीस्कर आहे. त्यासाठी कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करताना फुले विक्रम किंवा विजय किंवा दिग्विजय या वाणांचा आपण वापर केला तर निश्चित कोरडवाहू क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला येऊ शकतं. ज्वारीची पेरणी ही सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या 15 पर्यंत ही संपलेली आहे. सध्या जर आपण आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर निश्चित आपल्याला ज्वारी लागवड करता येईल. परंतु उत्पादन क्षमता ही निश्चित उत्पादन हे कमी येऊ शकतं. त्यामुळे हरभऱ्याची लागवड करणं हे अत्यंत सोयीस्कर. बरं. सर, आता आपण यापूर्वी गहू पिकाची चर्चा करत होतो तर आता गहू पिकासाठी जे खत व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने करणं योग्य राहील? शेतकरी म्हणून बागायती वेळेवर पेरणीसाठी सर्वसाधारणपणे 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश याप्रमाणे बागायती वेळेवर पेरणीसाठी हे द्यावं. उशिरा पेरणीसाठी म्हणजे ज्या गव्हाची लागवड ही 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान आपण करणार आहोत याकरता 90 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश याप्रमाणे आपण ही खत व्यवस्थापन करायला हवं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, वेळेवर पेरणीसाठी सांगितल्याप्रमाणे यामधील 120 किलो पैकी निम्मी नत्राची मात्रा ही पेरणी करताना आणि उर्वरित नत्रांची मात्रा ही खुरपणी झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे पीक 21 दिवसाचं झाल्यानंतर आपण ही उर्वरित नत्रांची मात्रा द्यायला हवी. स्फुरद आणि पालाश हे पेरणीच्या वेळी संपूर्ण मात्रा ही द्यायला हवी. अशा रीतीने आपण हे खत व्यवस्थापन करायला हवं. ज्या जमिनीमध्ये झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेटची कमतरता आहे अशा जमिनीमध्ये आपण प्रति हेक्टरी 20 किलो झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट आपण हे पेरणीच्या वेळी शेणखताच्या माध्यमातून द्यायला हवं. साधारण हे प्रमाण 100 किलोसाठी किती असू शकतं सर? झिंक सल्फेटचं आणि जे मिश्रणाचं प्रमाण आहे ते 100 किलोसाठी साधारण आपण किती हेक्टरी 20 किलो हे आपण झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट जमिनीमध्ये कमतरता असल्यास या दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तर निश्चितच आपण या 20 किलो प्रति हेक्टरी हे सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायला हवं. त्यानंतर जर आपल्याला उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवायचं असेल तर 19-19-19 या अन्नद्रव्याची 2% याप्रमाणे 55 आणि साधारणपणे 70 ते 75 दिवस पीक झाल्यानंतर आपण या अन्नद्रव्यांची फवारणी जर दिली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन हे गव्हाच्या पिकापासून मिळू शकतं. त्यामुळे या अन्नद्रव्याची फवारणी ही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता गहू पिकाची जी आंतर मशागत आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन आहे याविषयी आपण थोडक्यात सांगावं. शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे पिकाच्या अवस्थेनुसार पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आंतरमशागतीचा जर विचार केला तर ज्यावेळेस पिकांसाठी उगवणी म्हणजे सर्वसाधारणपणे सुरुवातीचा काळ हा तणविरहित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर ऑक्झिफ्लोरिफॉरॉन हे तण आपल्याला त्यासाठी किंवा पेंडामिथालिन पेरणी केल्यानंतर हे आपण वापरायला हवं. जर आपल्याला तणांचं नियंत्रण सुरुवातीच्या काळात करता आलं नाही तर 2,4-D हे तणनाशक हे आपण पेरणीनंतर साधारणपणे 27 ते 35 दिवसाचं पीक झाल्यानंतर आपण हे तणनाशक हे वापरायला हवं. अशा रीतीनं आपण ह्या पिकांचं
तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. बरं, मग आता पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत काय सांगा? सर्वसाधारणपणे आपण जमिनीच्या मकदुरानुसार आपण पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला बागायत आपली जमीन कशी आहे त्या जमिनीच्या मकदुरानुसार, म्हणजे समजा भारी जमीन असेल तर सर्वसाधारणपणे 18 दिवसाच्या अंतरानं 6 पाळ्या द्याव्या, 6 ते 7 पाळ्या द्याव्यात. जर मध्यम जमीन असेल तर 15 दिवसाच्या अंतरानं 7 पाळ्या द्याव्यात. आणि जर हलकी जमीन असेल तर सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं जवळजवळ 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या ह्या आपण द्यायला हव्यात. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांकडे एकच पाणी उपलब्ध आहे तर एक पाणी उपलब्ध असेल तर सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंनी 40 ते 42 दिवसांनी पहिलं पाणी द्यावं. 2 उपलब्ध असेल तर 20 ते 22 दिवसांनी पहिलं आणि दुसरं 40 ते 42 दिवसांनी द्यावं. 3 पाणी उपलब्ध असेल आपल्याकडं तर 20 ते 22 दिवसांनी पहिलं, दुसरं 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरं 65 ते 70 दिवसांनी. हे सर्वसाधारणपणे पिकाच्या अवस्थेनुसार आपण पाणी दिलं तर निश्चितच आपल्याला ह्या गव्हाचं उत्पादन चांगल्या तऱ्हेने आपल्याला येऊ शकतं. बरोबर, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन हे फार महत्त्वाचा अगदी महत्त्वाचं आहे आणि तो आपण लक्षात घ्यावा. आता यानंतर कांदा आणि ज्वारी या पिकांकडे आपण येणार आहोत, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण कांदा पिकासाठी जी जमीन लागणार आहे ती कशा प्रकारची असायला पाहिजे? शेतकरी म्हणून कांदा पिकासाठी मध्यम हलकी जमीन, कसदार पाण्याचा निचरा होणारी आणि भुसभुशीत जमीन ही कांदा पिकासाठी चांगल्या प्रकारे मानवते. चोपण जमीन किंवा चिकन जमीन किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये कांदा चांगला पोसत नाही. त्यामुळं उत्तम निचऱ्याची जमीन, भुसभुशीत जमीन ही कांदा पिकासाठी आपण लागवडीसाठी निवडायला हरकत नाही. बरं, आता कांदा पिकासाठी लागणारी जमीन, वाण आणि अंतर्गत मशागत कशी करावी, त्यानंतर ज्वारी पिकाची माहिती आपण घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात रब्बी हंगामातील पिकांचं नियोजन या विषयावर चर्चा करतोय. डॉक्टर आदिनाथ ताकटे सर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतायत. ताकटे सर, आता यापूर्वी आपण कांदा या पिकासाठी लागणारी जमीन याविषयी माहिती दिली, पण याची लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि लागवडीचा योग्य कालावधी काय आहे याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील कांदा लागवड ही 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपल्या महाराष्ट्राचा एकंदर विचार जर केला तर आपल्याकडं लागवड ही 15 जानेवारीपर्यंत लागवड ही चालू असते. त्यामुळे त्याला उन्हाळा लागवड असं म्हणतात. परंतु शेतकरी म्हणून एक उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारचं घ्यायचं असेल, साठवण क्षमता जर चांगली ठेवायची असेल आणि उत्पादन चांगलं ठेवायचं असेल तर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा पुनर्लागवडीचा योग्य काळ आहे. कारण सुरुवातीच्या काळात याला थंड हवामान हे चांगलं मानवतं कांद्यासाठी. त्यामुळं 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत आपण पुनर्लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही पुनर्लागवड करताना 15 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी. त्यानंतर हेक्टरी बियाणं, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला हेक्टरी लागवड करायची असेल तर 8 ते 10 किलो बियाणं हे आपल्याला रोप टाकण्यासाठी लागतं. त्यानंतर पुनर्लागवड करताना आपल्याला रोपासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 20 ml कार्बोसल्फान आणि 20 ग्रॅम कार्बेंडेजिन या मिसळून याच्यामध्ये सर्वसाधारणपणे रोपे 1.5 ते 2 तास ही बुडवून ठेवावी. याची प्रक्रिया झाल्यानंतर अझोस्पिरिलमच्या द्रावणामध्ये, म्हणजे अझोस्पिरिलम हे जैविक खत आहे, या अझोस्पिरिलमच्या द्रावणामध्ये आपण ही रोपे बुडवून ठेवल्यानंतर आपण याची पुनर्लागवड करू शकतो. अशा रीतीनं आपण 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा अत्यंत उत्तम काळ पुनर्लागवडीचा हा कांद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बरोबर. सर, मग आता या कांदा पिकाच्या ज्या प्रमुख जाती आहेत किंवा वाण आहेत ती कोणती आहेत याविषयी काय सांगा? शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे रब्बी हंगाम किंवा उन्हाळा हंगाम जो म्हणतो तो यामध्ये N241, भीमा किरण, भीमा श्वेता, नंतर ॲग्रीफाऊंड लाईट रेड, अर्का निकेतन, पुसा रेड अशा विविध जाती या रब्बी हंगामासाठी आपण दिलेल्या आहेत. आणि साठवण क्षमता याची चांगल्या असल्या कारणानं आपण निश्चितच ही N241,
भीमा किरण, भीमा श्वेता, ॲग्रीफाऊंड लाईन ट्रेड, अर्का निकेतन, फुले सफेद, पुसा रेड या वाणांची लागवड आपण ही पुनर्लागवड ही आपण करायला हवी. बर बर आता आंतर मशागतीकडे आपण येऊया. याविषयी काय महत्त्वाचे मुद्दे? सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंनो तणविरहित कांदा किंवा तणविरहित पीक आपण हे ठेवायला हवं. साधारणपणे पाण्याच्या 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं आपण नियमित खुरपणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर कांद्याच्या पिकास सर्वसाधारणपणे 25 दिवसानंतर आपल्याला तण नियंत्रण रासायनिक पद्धतीने करायचं असेल तर बाजारामध्ये टर्गा सुपर किंवा ऑक्झीफ्लोरोफॅन आणि क्युझॉल्फॉब इथाईल हे तणनाशक म्हणजे हे कंटेंट असलेलं घटक असलेलं तणनाशक आपण जर वापरलं तर निश्चितच आपल्याला कांद्यामधील तण नियंत्रण रासायनिक पद्धतीनं आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा आणि सर्वसाधारणपणे आपण पाण्याचा जर विचार केला तर 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं आपण पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या मगजुराप्रमाणे ह्या करायला हव्यात. बर 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 सर आता ही जी फवारणी आहे ती साधारण किती दिवसातून करायला पाहिजे? सर्वसाधारणपणे कांद्याचं पीक हे 25 दिवसाचं झाल्यानंतरच आपल्याला ह्या तणनाशकाची फवारणी ही आपल्याला करता येईल. कांदा पिकासाठी जे पाणी व्यवस्थापन आहे याविषयी आपण सांगत होतो तर सर आपण ते सांगावं. शेतकरी म्हणून सर्वसाधारणपणे जमिनीच्या मगदुरानुसार 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं आपण निश्चितच आपण हे पाणी व्यवस्थापन हे कांद्याचं करायला हवं. कांदा ज्यावेळेस पोसला जातो त्यावेळेस जर कांद्याचं पाण्याचं नियोजन चुकलं किंवा पाण्याचा ताण पडला तर कांदा पोसत नाही. त्यामुळे कांदा पिकास पाणी देताना पाण्याचं नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं. 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं जमिनीच्या मगदुरानुसार आपण पाणी व्यवस्थापन करावं. आता यानंतर रब्बी हंगामातलं एक प्रमुख पीक आहे ते म्हणजे ज्वारी. तर या ज्वारी पिकाविषयीची माहिती आपण शेतकरी बांधवांना सर द्यावी. निश्चितच शेतकरी बंधूंनो ज्वारी पिकाबद्दल ज्वारीच्या पेरण्या ह्या सर्व महाराष्ट्रात सर्वदूर ह्या झालेल्या आहेत. सर्वसाधारणपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं रब्बी ज्वारीची पंचसूत्री तंत्रज्ञान हे आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. या पंचसूत्री तंत्रज्ञानामध्ये मूलस्थानी पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड म्हणजे खोलीनुसार म्हटलं तर हलक्या जमिनीत फुले अनुराधा, मध्यम जमिनीत फुले सुचित्रा, भारी जमिनीमध्ये फुले वसुधा आणि बागायती क्षेत्रामध्ये फुले रेवती या वाणांची निवड म्हणजे जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड जर केली तर निश्चित आपल्याला 25% उत्पादनात वाढ होते. त्यानंतर पेरणीनंतर ओलावा व्यवस्थापन म्हणजे कोळपणी करणं किंवा खुरपणी करणं आणि कोळपणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर कोळपणी केला म्हणजे आपण जर एक कोळपणी केली तर अर्धी पाणी दिल्यासारखं आपण हे ज्वारीला पाणी दिल्यासारखं आहे. पहिली कोळपणी ही 3ऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्यानं करावी. दुसरी कोळपणी ही 5व्या आठवड्यात पासाच्या कोळप्यानं जर केली तर निश्चित आपल्याला उत्पादनात वाढ झालेली दिसते. तिसरी कोळपणी ही 8व्या आठवड्यात दातेरी कोळप्यानं ही आपण करायला हवी. अशा रीतीनं ज्वारीचं उत्पादन आपल्याला वाढवतं. सर्वसाधारणपणे ज्वारी ही कोरडवाहू क्षेत्रामधलं मोठं पीक आहे. सर्वसाधारण याची पेरणी ही 25 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या ह्या दरम्यान आपल्या या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं रब्बी ज्वारी खडी क्षेत्र आहे. आणि जमिनीच्या खोलीनुसार आपण जर त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला शिवाय पीक संरक्षण आणि खतांचं व्यवस्थापन आपण जर केलं तर निश्चितच आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. त्यामुळे रब्बी ज्वारीमध्ये पंचसूत्री तंत्रज्ञान हे आपण दिलं तर निश्चित आपल्याला उत्पादन चांगलं येऊ शकतं. एकात्मिक खत व्यवस्थापन पीक व्यवस्थापन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा रीतीनं आपण रब्बी ज्वारीचं उत्पादन हे एक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बरोबर. आता या पिकासंदर्भात अजून काही महत्त्वाचे मुद्दे असतील तर त्याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी बंधूंनो रब्बी ज्वारीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चितच जुलै महिन्यामध्ये म्हणजे खरीपामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो हा पाऊस जमिनीमध्ये साठवला गेला पाहिजे. म्हणजे मृद व जलसंधारण करणं हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे जमिनीमध्ये जमिनीच्या मगदुरानुसार सपाट वाफे किंवा सरी वरंबे जर आपण पाडले आणि खरीपामध्ये पडणारा पाऊस हा जमिनीमध्ये मुरवला तर त्याचा उपयोग हा निश्चित ज्वारीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. रब्बी ज्वारीचं पीक हे
ओलाव्यावर येणारं पीक आहे. म्हणजे परतीचा पाऊस हा आपल्याकडे सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये संपतो आणि रब्बी ज्वारीची जी काही लागवड होते किंवा उत्पादन मिळतं हे जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून असतं. त्यामुळं जमिनीमध्ये मृद व जलसंधारण करणं हे अत्यंत महत्त्वाचं. त्यानंतर जमिनीची म्हणजे ज्वारीमध्ये आंतरमशागत करणं हे अत्यंत महत्त्वाचं. सर्वसाधारणपणे पीक 30 दिवसाचं झाल्यानंतर खुरपणी करणं आणि 3 कोळपण्या करणं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या, 5व्या आणि 8व्या ह्या आठवड्यात कोळपणी करणं अत्यंत महत्त्वाचं. एक कोळपणी जर आपण केली तर निश्चितच एक पाणी दिल्यासारखं आपण त्याला उपयोग होतो. म्हणजे सांगितल्याप्रमाणे एक कोळपणी ही फटीच्या कोळप्यानं, दुसरी कोळपी ही पासाच्या कोळप्यानं आणि तिसरी दातरी कोळप्यानं. याचा उपयोग असा होतो की सुरुवातीच्या काळात आपण जर फटीच्या कोळप्यानं जर कोळपणी केली तर त्यामध्ये तण नियंत्रण हे मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर दुसरी कोळपणी ही पासाच्या कोळप्यानं जर केली तर जो काही जमिनीतून ओलावा निघून जातो तो ओलावा निघून जाण्यासाठी ओलावा निघून जाऊ नये म्हणून आपण हे दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. आणि तिसरी कोळपणी यामध्ये दातरी कोळपणी म्हणजे ज्या काही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडतात ह्या भेगा बुजवण्यासाठी या तिसऱ्या कोळपणीचा उपयोग होतो. अशा रीतीनं आपण ही कोळपणी करणं गरजेचं आहे. बरं सर, आता ही रब्बी हंगामातील जी पिकं आहेत याविषयीचे ठळक मुद्दे आपण शेतकरी बांधवांना सांगावे, काय सांगाल? शेतकरी म्हणून आपण रब्बी हंगामातील पिकं जर बघितली तरी जवळजवळ पिकं ही कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतली जातात मोठ्या प्रमाणात. योग्य वेळेवर पेरणी करणं, सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करणं, पेरणीपूर्वी माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. शिफारशीत वाणांचा वापर करणं, त्यानंतर बीज प्रक्रिया करणं, योग्य वेळी योग्य खत आणि योग्य मात्रेत देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर वेळेवर आंतरमशागत म्हणजे आंतरमशागत ही वेळेवर करणं गरजेचं आहे. आणि पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याचं नियोजन करणं म्हणजे ज्या ज्या अवस्था आहेत त्याचं नियोजन पाण्याच्या पाळ्या ह्या वेळेवर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण हे रब्बी हंगामातील नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं योग्य वेळेवर पेरणी आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत आणि सुधारित वाणांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. एकूणच आत्ता आपण या चर्चासत्रामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण जे 4 पिकांची माहिती सांगितली, अगदी जमीन निवडीपासून ते खत व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, प्रत्येक पिकाचं आपण विस्तृतपणे शेतकरी बांधवांना उलगडून सांगितलं. सर, एकूणच या माहितीचा शेतकरी बांधवांना नक्की उपयोग होईल. मंडळी, पिकांचं योग्य नियोजन करा आणि या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल असा विश्वास मी व्यक्त करतो. सर, तुम्ही आज या कार्यक्रमात सहभागी झाला आणि इतक्या विस्तृतपणे या रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनाबद्दलची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही दिली त्याबद्दल दूरदर्शन मुंबईच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.